नमस्कार लाडक्या बहिणींनो, महिला व बाल विकास विभागाकडून 30 डिसेंबर 2025 रोजी आलेल्या माहितीवरून राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी 30 डिसेंबर 2025 रोजी एक अत्यंत महत्वाचा आणि लाडक्या बहिणींमध्ये आनंद निर्माण करणारा शासन निर्णय जाहीर केलेला आहे. या शासन निर्णयाचा विषय असा आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी लाडक्या बहिणींसाठी नोव्हेंबर व डिसेंबर 2025 या 2 महिन्यांच्या हप्त्याची अंतिम तारीख जाहीर करण्याबाबत तसेच सदर तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याबाबत हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे आणि त्यामध्ये सांगितलं होतं की जानेवारीचे देखील पैसे देऊ, तर आता नक्की 4,500 कोणाला मिळणार आणि 3,000 कोणाला मिळणार, कारण राज्य शासनाने आता फिक्स तारीख सांगितलेली आहे की कोणत्या तारखेला राज्यातील लाडक्या बहिणींना पैसे मिळतील. 2 तारखा सांगितलेल्या आहेत, ज्यामध्ये राज्यातील 18 जिल्ह्यांना 1 तारखेला आणि राहिलेल्या 18 जिल्ह्यांना 1 तारखेला असे 36 जिल्ह्यांना 2 दिवसामध्ये स्प्लिट करून योजनेअंतर्गत 4,500 रुपये पाठवण्यात येणार आहेत. पण यामध्ये ई-केवायसीचा एक नवीन मोठा नियम आलेला आहे. आता नक्की हा नियम काय आहे? या नियमामुळे काही लाडक्या बहिणींना 3,000 मिळणार आहेत, काहींना 4,500 मिळणार आहेत आणि काहींना फक्त 1,500 मिळणार आहे. त्यामुळे या नियमाचं काय नेमकं मॅटर आहे ते व्यवस्थित समजून घ्या. राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेमुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळत असून त्यांच्या दैनंदिन गरजासाठी मोठा आधार निर्माण झालेला आहे. आता याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत मोठी आणि कामाची आनंदाची बातमी जाहीर होत आहे. आता नक्की काय आहे? लाडक्या बहिणींना ही आतुरता आहे आणि ही जी आनंदाची बातमी आहे, हिला महिला व बाल विकास विभागाने मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन बनवलेली ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी ही गुड न्यूज असून नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 या 2 महिन्यांचा मिळून 3,000 रुपयांचा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता ही जी अपडेट आहे ही सगळ्याच लाडक्या बहिणींसाठी नाही आहे, कारण काहींच्या खात्यामध्ये योजनेचे 4,500 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे 2 टप्पे करण्यात आलेले आहेत. एकामध्ये 3,000 मिळतील आणि दुसऱ्यामध्ये 4,500 मिळणार आहेत आणि नवीन या ठिकाणी जे अर्ज येतील त्यांना 1,500 रुपये लाभील. आता नक्की नवीन अर्ज म्हणजे कोणते? तुम्हाला नवीन फॉर्म तर भरता येणार नाही. मग हे नवीन अर्ज काय आहेत हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजणार आहे. आता याच्या संदर्भात शासनाने अधिकृत तारीख जाहीर केली असून सदर तारखेला पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींना वाट लागलेली होती की आमचे पैसे केव्हा येणार, तर तुमच्यासाठी या ठिकाणी गुड न्यूज आहे. शेवटी तारीख आलेली आहे. शेवटी तारीख फिक्स झाली की कोणत्या तारखेला तुमच्या बँक खात्यात तुमची रक्कम जमा होणार आहे. आता या सगळ्याच्या दरम्यान महाराष्ट्र राज्यात सध्या सुरू असलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाल्याने लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे हप्ते काही काळासाठी थांबवण्यात आले होते. पण आपल्या राज्याच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आचारसंहितेमध्ये देखील लाडक्या बहिणींना त्यांचा 3,000 रुपयाचा आणि 4,500 रुपयांचा हप्ता आम्ही देणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी या भ्रमात राहायचं नाही की आचारसंहिता चालू आहे आणि त्यामुळे त्यांना योजनेचे पैसे मिळणार नाहीत. लाडक्या बहिणींना 100% सगळे योजनेचे पैसे मिळणार आहेत, मग आचारसंहिता चालू असो किंवा बंद असो. आता या घटनेमुळे अनेक लाडक्या बहिणींमध्ये नाराजी आली होती, पण मी जी आता अपडेट सांगितले त्यानंतर सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होणार आहे. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना योजनेचे 4,500 रुपयांचं अनुदान बँक खात्यात जमा होईल. आता नक्की काय मॅटर आहे हा आपण हे जाणून घेऊया. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, अशा पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 4,500 रुपये थेट जमा करण्यात येणार आहेत. म्हणजेच त्यांनी जर 31 डिसेंबरच्या अगोदर ही केवायसी पूर्ण केलेली असेल तर त्यांना टोटल 4,500 रुपये त्यांना या दिलेल्या तारखेला जमा होतील आणि जर त्यांनी 18 नोव्हेंबरच्या अगोदर केवायसी केलेली असेल तर त्यांना सगळ्यात अगोदर प्राधान्य दिलं जाणार आहे. आता या रकमेअंतर्गत नोव्हेंबर, डिसेंबर तसेच संबंधित प्रलंबित लाभाचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 आणि चालू जानेवारी महिन्याचे 1,500 असे टोटल 4,500 रुपयांचं या ठिकाणी मिक्सअप करून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी दिलेली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या निवडणुकांमुळे अनेक ठिकाणी केवायसी प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झाले असून त्यामुळे शासन स्तरावर केवायसीची मुदत वाढवण्याबद्दल सकारात्मक विचार सुरू आहेत आणि त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी अद्यापही केवायसी
पूर्ण करू शकल्या नाहीत त्यांना लवकरच मुदतवाढीचा लाभ मिळण्याची देखील शक्यता असून त्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी ही देखील एक महत्त्वाची अपडेट आहे. त्यांना ई-केवायसी साठी देखील मुदतवाढ होण्याची शक्यता आहे. आता कोणत्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये आणि 830 रुपये बँक खात्यात जमा होणार नाहीत, म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कोणाला जमा होणार नाहीत ते जाणून घेऊया. ज्या लाडक्या बहिणी 31 डिसेंबर 2025 नंतर केवायसी मुदतवाढीच्या कालावधीत केवायसी पूर्ण करतील अशा लाभार्थी लाडक्या बहिणींना नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे 3,000 रुपये तसेच 830 रुपयांचं अतिरिक्त अनुदान मिळणार नाही. म्हणजेच त्यांना हे अनुदान पुढच्या महिन्यात ढकललं जाईल किंवा मिळणार देखील नाही. कारण काही लाडक्या बहिणींना जून पासून पैसे मिळालेले नाहीत तर काहींना ऑगस्ट पासून पैसे मिळालेले नाहीत. आणि जर तुम्ही सांगितलेल्या कामामध्ये लाडकी बहीण योजनेच्या ज्या कॅबिनेट आहेत त्यानंतर मुख्यमंत्री असतील आणि जे शासन मंडळ असेल त्याला हातभार दिला नाही तर नक्कीच तुम्हाला लॉस या ठिकाणी होणार आहे. आता जाणून घेऊया की पुढील महत्त्वाचा निर्देश काय आहे. शासनाने याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून वेळेत केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित कालावधीचा लाभ देय राहणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे होता होईल तेवढं लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आता पुढील मोठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणीसाठी महिला व बाल विकास विभागाकडून अत्यंत महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी आनंदाची बातमी अशी की लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 2026 या तिन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रित स्वरूपात देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. म्हणजेच त्यांनी अगोदर सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला 2 महिन्यांचे म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्र देऊ, पण आता सांगितलंय 3 महिने म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांची रक्कम एकत्र देणार आहोत. या अनुदानाची रक्कम 1 जानेवारी ते 10 जानेवारी 2026 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच 1 जानेवारी ते 10 जानेवारी या 10 दिवसांमध्ये कुठलीही तारीख ज्या दिवशी लाडक्या बहिणींच्या बँकेला सुट्टी नसेल आणि त्या दिवशी शासन निर्णयाला देखील तुम्हाला पैसे पाठवण्यास सोपं होईल त्या दिवशी तुम्हाला या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमचे 3,000 आणि काहींना 4,500 रुपये हे वाटप होणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र तारीख निश्चित करण्यात येत असून संबंधित जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती वेगवेगळी देण्यात येणार आहे. जर वेळ मिळाला किंवा काही नवीन अपडेट आली तर 36 जिल्ह्यांना नवीन 36 तारखा देखील येऊ शकतात असं त्यांनी सांगितलंय. आणि या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना नववर्षाच्या सुरुवातीस मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा निधी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आता वरील प्रमाणे निर्णय घेण्यात येत असून संबंधित सर्व यंत्रणांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना लवकरच या योजनेचा लाभ आता वेळोवेळी मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये विचारा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल. व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओला हाय एंगेजमेंट येईल आणि हा व्हिडिओ आपल्या लाडक्या सरकारपर्यंत पोहोचेल आणि ते लवकरात लवकर तुम्हाला तुमचा लाभ मिळवून देतील.